नमस्कार. 5.3 मधलं तिसरं गणित बघूयात आपण. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे समभुजी चौकोन. सॉरी, स्क्वेअर म्हणजे चौरस. आय जे के एल. इथं काय म्हणते? डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आय जे के एल इंटरसेक्ट at point M. चौरसाचे कर्ण परस्परांना बिंदू M मध्ये छेदतात. चौरसाचे कर्ण. चौरस आहे, चारही बाजू सारख्या आणि चारही कोन काटकोन. 4 sides congruent, 4 angles, right angle. आणि याचे डायगोनल्स काढतो बघा. एकमेकांना कुठे भेटतात म्हणे? एम मध्ये छेदतात. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल आय एम जे, अँगल जे आय के, अँगल एल जे के. तर पुढील कोन काढा. आता बघा, चौरस म्हणजे स्क्वेअर. स्क्वेअर सुद्धा पॅरलोग्राम असतो. चौरस सुद्धा समांतरभुज चौकोन असतो. म्हणजे समोरासमोर बाजू एकरूप, समोरासमोर कोन एकरूप, त्यानंतर कर्ण दुभागतात. अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट, अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट, डायगोनल बायसेक्ट. आता जास्तीच्या प्रॉपर्टी कोणत्या? जास्तीचे गुणधर्म. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर परपेंडिकुलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. म्हणजे हे एकमेकांना हे दोघं सारखे भाग करतात आणि काटकोन पण करतात. ही महत्वाची प्रॉपर्टी. आणि डायगोनल आर कॉन्ग्रुएंट, एकरूप पण असतात. आणि डायगोनल सम्मुख कोन दुभागतात. डायगोनल बायसेक्ट अपोजिट अँगल्स. ही एक महत्वाची गुणधर्म किंवा प्रॉपर्टी. 3 प्रॉपर्टी सांगितल्या बघा महत्वाच्या. डायगोनल्स कॉन्ग्रुएंट, डायगोनल्स आर परपेंडिकुलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. आणि तिसरं डायगोनल बायसेक्ट अपोजिट अँगल्स, समोर समोर कोणाचे समान भाग करतात. ओके, मराठीमध्ये सांगतो. चौरसाचे कर्ण एकरूप असतात. एकरूप म्हणजे सारखे असतात. दुसरं, चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबवी असतात आणि दुभाजक असतात. आणि तिसरं, कर्ण सम्मुख कोणाला, समोर समोरच्या कोणाला दुभागतात. म्हणजे समोर समोर कोणाचे 2-2 तुकडे करतात. आता आपल्याला काय म्हटले बघा, समभुज चौकोन एवढ्या प्रॉपर्टी आहेत, एवढे गुणधर्म माझ्या डोक्यात आले बघा. तुम्हाला मेजर्स विचारतात कोणाकोणाचे, कोणते कोण काढायचे? आय एम जे, आय एम जे. हवा हा तिथं लगेच राईट अँगल होतो ना, पहिलाच लिहून टाकतो बघा. आय के आणि एल जे. आय के लंब एल जे, आय के परपेंडिकुलर एल जे. कर्ण आहेत बघा, डायगोनल्स आहेत. आणि तुकडे घेऊन मिळू. आय एम बरोबर एम के बरोबर, आय एम बरोबर एम के बरोबर 1/2 आय के. जे एम बरोबर एम एल बरोबर 1/2 जे एल. तिथं म्हणायचं डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर परपेंडिकुलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर परपेंडिकुलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. म्हणून मी हे लिहून ठेवलं. मला लगेच माहित झालं हा इथं परपेंडिकुलर आहे, म्हणजेच हा जो अँगल आहे कुठे येते? आय एम जे, आय एम जे. म्हणून कोन आय एम जे बरोबर 90 अंश. अँगल आय एम जे इज इक्वल टू 90 डिग्री. चला एक मिनिट. जे आय के, जे आय के, तुम्हाला हा कोन काढायचा आहे. आता हा 90 आहे. अँगल एल आय जे बरोबर 90. अजून एक काढायचं एल जे के. पुढे एल जे के, एल जे के. तुम्हाला हा पण काढायचा आहे.
बरोबर आहे का? म्हणजे हा काढायचा आहे, हा काढायचा आहे. मग हा जो मोठा आहे हा पण 90 आहे, हा पण 90 आहे. मग आय एल आय जे 90 आणि आय जे के सुद्धा angles of a square, each angle of a square 90 degree. चौरसाचा प्रत्येक कोन काटकोन असतो. झालं? आणि याचे महत्वाचा गुणधर्म आहे, कर्ण सम्मुख कोनाला दुभागतात. डायगोनल बायसेक्ट अपोजिट अँगल्स. म्हणजे हा डायगोनल याचे दोन भाग करतो, याचे दोन भाग करतो सारखे. हा डायगोनल किंवा हा कर्ण याचे दोन आणि याचे दोन सारखे भाग करतो. म्हणून बघा महत्वाचं मला हा काढायचा आहे, एल आय के, एल आय के, के आय जे. एल आय के आणि के आय जे बरोबर 1/2 कोणता? एल आय जे. काय कळलं का? हे दोन भाग सारखे होतात ना. हा बरोबर 1/2, हा बरोबर 1/2 एल आय जे. तसंच हा बरोबर 1/2 आय जे के. आय जे एल, एल जे के 1/2 आय जे के. आणि हे जे लिहिलं मी आता, कर्ण सम्मुख कोनांना दुभागतात. डायगोनल्स बायसेक्ट अपोजिट. हे फार महत्वाचं आहे. कर्ण हे सम्मुख कोनांना दुभागतात. मग आता या ठिकाणी मला के आय जे काढायचे बघा, के आय जे. आणि हा 90 आहे. कोन के आय जे बरोबर 1/2. हा एल आय जे होता 1/2 90 म्हणजे 45 अंश. म्हणजेच के आय जे किती आला? 45 45. मला दुसरा काढायचा आहे एल जे के. हे बघा एल जे के. कोन एल जे के बरोबर 1/2 आय जे के 1/2 90 म्हणजे हा सुद्धा 45 एल जे के. अशा पद्धतीने हे तिसरं एक्झाम्पल झालं. खूप सोपं होतं, अवघड असं काहीच नव्हतं. सेम गणित मी तुम्हाला देतो, इथं तुम्हाला लिहून देतो. ABCD, चौकोन ABCD हा चौरस आहे. इंग्लिश मध्ये इज स्क्वेअर. डायगोनल्स intersect at point M. कर्ण एकमेकांना बिंदू M मध्ये छेदतात. झालं? जर तर कोण ADB, अँगल ADB, अँगल ACB आणि अँगल DMC काढा. तर फाइंड आता बघा सेम गणित आहे बघा. हा समभुज स्क्वेअर आहे. म्हणजे हा काय आहे? चौरस आहे. हे डायगोनल सम्मुख बाजूंना दुभागतात. हे लक्षात ठेवायचं. सम्मुख कोनांना दुभागतात. बायसेक्ट अपोजिट अँगल्स. तुम्हाला काय विचारलं? डीएमसी कुठे बघा? डीएमसी हा विचारला म्हणजे 90 असणार. तुम्ही लिहिणार AC परपेंडिक्युलर BD. AM बरोबर MC बरोबर 1/2 AC, BM बरोबर MD बरोबर 1/2 BD असंच लिहिणार. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर. ओके, एक मिळाला बघा 90. आता ADB हा 90 असेल ना. मग ADC बरोबर 90. हा जो कोणता काढायचा? ACB म्हणजे हा DCB बरोबर 90.
इच अँगल 90 डिग्री. मग म्हणणार एडीबी बरोबर 1/2 एडीसी आणि एसीबी बरोबर 1/2 डीसीबी. कोण एडीबी बरोबर 1/2 एडीसी आणि हा जो एसीबी हा कोण बरोबर 1/2 डीसीबी. आणि मग हे काढून येतील आणि मग अशा पद्धतीने सोडवा. चौथ्या गणिताकडे जाऊयात. डायगोनल ऑफ रोम्बस. या ठिकाणी बघा चौथं गणित. डायगोनल ऑफ रोम्बस आर 20 and 21. फाइंड द साइड्स ऑफ रोम्बस अँड पेरिमीटर. मला वाटतं हे गणित थोडंसं सोपं गणित आहे. 8वीला होतं बघा हे. 8वीला ह्या टाईपचे गणित आपण शिकलेलो आहोत, तरी पण आपण घेणार आहे. तुम्हाला याचं एक गणित दिलं म्हणजे प्रत्येक प्रकारचं एक गणित तुम्हाला घरच्या अभ्यासात दिलेलं आहे. पहा डायगोनल्स ऑफ रोम्बस आर diagonals of rhombus are 20 and 21 cm. Find sides and perimeter. चौरसाचे कर्ण 20 व 21 सेंटीमीटर आहे. तर त्याची बाजू व परिमिती काढा. आता बघा ठीक आहे. आधी हेच घेऊया. आधी मी आकृती काढतो बघा. मनाने काढलेली एबीसीडी. प्रत्येक कोण काटकोन चारी बाजू सारख्या याला आपण चौरस म्हणतो. चौकोन एबीसीडी हा चौरस आहे. इज स्क्वेअर. कर्ण काढतो. डायगोनल्स इंटरसेक्ट ऍट पॉइंट टी. कर्ण एकमेकांना बिंदू टी मध्ये छेदतात. टी मध्ये छेदतात. ठीक आहे. आता तुम्हाला कर्ण दिलेत बघा. आता कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात म्हणून मी असं लिहितो की बघा एसी लंब बीडी, एसी परपेंडिक्युलर बीडी राईट अँगल करतात आणि तुकडा घेऊन पळू. एटी बरोबर टीसी बरोबर 1/2 एसी आणि बीटी बरोबर टीडी बरोबर 1/2 बीडी. कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. डायगोनल्स are perpendicular bisector of each other. स्क्वेअर मध्ये डायगोनल्स परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर असतात. काटकोन पण काढतात आणि दोन सारखे भाग करतात बघा. बरोबर. म्हणून हे लिहून ठेवलं. हे महत्वाचं आहे. एसी लंब परपेंडिक्युलर बीडी आणि एटी बरोबर टीसी बरोबर 1/2 आणि बीटी बरोबर टीडी बरोबर 1/2. आता तुम्हाला काय दिले डायगोनल्स ऑफ रोम्बस आर 20 and 21. म्हणजे दोन डायगोनल आहेत. कोण आहे डायगोनल? एसी आणि बीडी. कर्ण एसी आणि बीडी दिले तुम्हाला. चौरसाचे कर्ण 20 आणि 21 आहे. दोन्ही कर्ण दिले. एसी हा एक कर्ण आणि बीडी हा एक कर्ण. एसी दिलाय 20 आणि बीडी हा दिलाय 21. दोन्ही कर्ण दिले. मग बघा एसी दिलाय बीडी दिलाय भरा. मग एटी बरोबर टीसी बरोबर 1/2 एसी 1/2 20 म्हणजे 10 सीएम म्हणा किंवा सेमी म्हणा. म्हणजे एटी आणि टीसी किती आलं 10.
त्यानंतर बीटी बरोबर पीडी 1/2 बीडी 1/2 21 21 ला 2 ने भागा बे 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 0 0 पॉइंट लिहा बे 5 10 बीटी बरोबर टीडी हा 10 पासून हा 10 तुमच्या लक्षात आलं का इथं हा काटकोन आहे लंब आहे ना म्हणजे हा एटीबी 90 अंश आहे त्रिकोण एटीबी हा काटकोन त्रिकोण आहे मग ट्रायंगल एटीबी इज राईट अँगल ट्रायंगल हा काटकोन त्रिकोण आहे बरोबर आणि मग ह्या त्रिकोणामध्ये तुमच्या लक्षात आलं का बघा हा काटकोन आहे समोरची बाजू कर्ण आहे कर्ण मग याचा वर्ग बरोबर याचा वर्ग अधिक याचा वर्ग पायथागोरसच्या प्रमेयाने शॉर्टकट लिहिलं बाय पायथागोरस थेरम कर्ण AB चा वर्ग AT वर्ग आणि अधिक BT वर्ग हायपोटेनस स्क्वेअर AD स्क्वेअर बरोबर AT स्क्वेअर प्लस BT स्क्वेअर AT किती आली 10 10 स्क्वेअर BT आली 10.5 AT 10 चा वर्ग BT 10.5 चा वर्ग हे 100 10.5 म्हणजे 105 गुणिले 105 5 5 25 5 2 5 5 10 11 0 10.5 गुणिले 10.5 2 घालायचं 100 अधिक 100 म्हणजे 100.00 पॉईंट खाली पॉईंट 110.25 हे होईल 01 210.25 2 बा वर्गमूळ घेऊन ज्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड हा आणि याचं कशाचा वर्ग आहे मला शोधूया 210 पॉईंट हाकून द्या भागिले 100 होईल 210 याचे फॅक्टर काढू आपण 5 गुणिले 5 चौक 20 5 गुणिले 10 5 0 5 5 25 5 8 40 5 चौक 20 5 1 5 841 म्हणजे हा 29 चा वर्ग आहे का बरोबर 9 9 81 9 18 26 1 8 6 14 5 3 8 बरोबर आहे हा 29 गुणिले 29 होईल म्हणजे 5 गुणिले बघा याचे अवयव काढतो बरं का 5 गुणिले 29 5 9 45 5 गुणिले 10 14 म्हणजे हा 210.25 म्हणजे पॉईंट आपण दिलं 210 चे 21.025 वर्गमूळ दिला आहे 210.25 दशांश नाकून द्या हा जो आहे हा 145 चा वर्ग आहे वर्गमूळाच्या बाहेर आला हा 10 चा आहे म्हणजे 14.5 हा झाला AB म्हणजे बाजू झाली बघा साइड तुम्हाला काढायची बघा त्याची बाजू काढा इट साइड आणि अजून एक काढायचं आहे काय पेरिमीटर म्हणजे परिमिती आता हा चौरस आहे चार बाजू सारखी आहे म्हणजे याची परिमिती 4 गुणिले बाजू 4 इंटू साइड पेरिमीटर बरोबर 4 इंटू साइड परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू 4 गुणिले 14.5 गुणाकार करा आणि एक घर पॉईंट द्या 4 पंचे 20 4 चौक 16 16 2 18 4 1 4 आणि 5 सेंटीमीटर म्हणा सीएम म्हणा इथं परिमिती म्हणा अशा पद्धतीने तुम्ही 5.3 मधलं तिसरं चौथं गणित जे आहे त्याचं उत्तर काढू शकता म्हणजे 5.3 त्याच्यातलं शेवटचं जे गणित आहे 5.3 मधलं त्याचं 58 सेंटीमीटर ही त्याची परिमिती आलेली आहे सेम गणित काय केलं परत पहा हे दोघं परपेंडिक्युलर लंब आहेत तुकडे घेऊन पळलो डायगोनल सारखा परपेंडिक्युलर ऑफ इच अदर कर्ण परस्परांचे लंब दुभाजक कर्ण दोन्ही टाकले मला हे दोन तुकडे मिळाले हे दोन हा तुकडा हा तुकडा हा तुकडा हा आणि मग ATB लंब असल्यामुळे इथं 90 अंश
ATB मध्ये पायथागोरस वापरला, मला AB बाजू मिळाली आणि AB मिळाल्यावर मी परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू काढली. तुम्ही आज सेम वेळ घ्यायचं बघा, इथं 24 घ्यायचे आणि 14 घ्यायचे, 576 आणि 49 बरोबर आहे. 24 आणि 40, 24 आणि 14 बघा बरं सेम घ्यायचंय, फक्त इथं किती घ्यायचंय 24 14, इथं 24 म्हणजे किती 12, हा BD बरोबर आहे 14 म्हणजे किती 7, इथं येईल 12, इथं येईल 7, 144 सॉरी 10 घ्या, 10 घ्या, ही बाजू 10 घ्या म्हणजे ही 5, हे 25, हे 69 म्हणजेच तुमचं AB किती बरं 13 आणि इथं भरा खालचं नाही हे संपलं, मग 13 इथं बघा 4 गुणिले 13 13 52 उत्तरी कळलं. हे झालं दुसरं गणित घरच्या अभ्यासामध्ये. तिसरं गणित या दोघांच्या ऐवजी बघा बरं का, तिसरं गणित आणखी एक सेम असंच लिहायचंय, फक्त 24 आणि 14च्या ऐवजी 48 CME ज्याला CM and 14 CM 3 गणित दिले बघा मी या प्रकारचे. ठीक आहे, या ठिकाणी शेवटचा प्रश्न जो आहे तो समजून सांगतो म्हणजे आपला 5.3 संपेल. बघा स्टेट विथ रिझन वेदर फॉलोइंग स्टेटमेंट ऑर ट्रू ऑर फॉल्स. सगळ्यात पहिलं एव्हरी पॅरलोग्राम इज अ रोम्बस. एव्हरी पॅरलोग्राम इज अ रोम्बस. पॅरलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन आणि रोम्बस म्हणजे समभुज चौकोन. तर याच्या समोर समोरच्या बाजू सारखे असतात. उत्तरी फॉल्स, चूक. मराठी काय आहे, प्रत्येक समांतरभुज चौकोन हा समभुज चौकोन असतो. तर प्रत्येक समांतरभुज चौकोनाचे समोर समोर बाजू एकरूप असतात. समोर समोर बाजू एकरूप असतात. सॉरी चूक नाही आलं. प्रत्येक समांतरभुज चौकोन हा समभुज चौकोन असतो. बरोबर, व्हेरी सॉरी. या ठिकाणी याचं उत्तर चूकच येणार आहे. कारण का, रोम्बस समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो. पण म्हणजे फॉल्स. याच्या समभुज बाजू त्याचं कारण लिहायचं बघा. opposite sides of parallelogram are congruent, but all sides of rhombus are congruent. तिथे चारी बाजू सारख्या आहेत का? नाही. मराठीत म्हणायचं समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात, परंतु समभुज चौकोनाच्या चारी बाजू एकरूप असतात. म्हणून हे चूक आहे. दुसरं, एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलोग्राम. एव्हरी रेक्टँगल, आता रेक्टँगल अपोजिट साइड सारख्या, प्रत्येक कोण काटकोन. आणि त्यांनी विचारले एव्हरी, ती 2 नंबर्स, एव्हरी रोम्बस इज अ रेक्टँगल. एव्हरी रोम्बस. दुसरा काय, एव्हरी रोम्बस इज अ रेक्टँगल. रोम्बस मराठीमध्ये प्रत्येक समभुज चौकोन हा आयत असतो. प्रत्येक समभुज चौकोन काढला, चारी बाजू सारख्या आहेत, पण प्रत्येक कोण काटकोन आहे का? नाही. आयताचा प्रत्येक कोण काटकोन असतो.
मग हे पण काही फॉल्स, चूक. कारण मी ना आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो, परंतु समभुज चौकोनाचा प्रत्येक कोन काटकोन नसतो. ईच अँगल ऑफ रेक्टेंगल इज राईट अँगल बट ईच अँगल ऑफ रोम्बस इज नॉट राईट अँगल. तिसरं काय, एव्हरी रेक्टेंगल इज अ पॅराग्राफ. हे ट्रू येईल बघा, बरोबर. मी तुम्हाला सांगताना सांगितलं रेक्टेंगल, रोम्बस आणि स्क्वेअर हे काय असतात, पॅराग्राम असतात. आयत, समभुज चौकोन आणि चौरस हे तिघ आधी पॅराग्राम असतात, हे तिघ आधी समांतरभुज चौकोन असतात. प्रश्न असा आहे की प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो, 100%. आयत हा समांतरभुज चौकोन असतोच. समभुज चौकोन सुद्धा समांतरभुज चौकोन आहे आणि चौरस सुद्धा समांतरभुज चौकोन आहे. मग आयत हे उत्तर बरोबर आहे. बरोबर आलंय. चुकलं तर कारण द्यायचं, बरोबरला काही कारण द्यायची गरज नाही. चौथा आकडा, एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टेंगल. एव्हरी स्क्वेअर, स्क्वेअर बघा, स्क्वेअर म्हणजे चारी कोन काटकोन, चारी बाजू सारख्या. एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टेंगल. प्रत्येक चौरस हा आयत असतो. हे पण ट्रू येईल, बरोबर. काय, प्रत्येक चौरस हा आयत असतो. बघा ना, चौरसाचा प्रत्येक कोन काटकोन असतो, आयताचा पण प्रत्येक कोन काटकोन असतो. प्रत्येक कोन काटकोन असणाऱ्या चौकोनाला आयत म्हणतात. त्यामुळे याचे कोन काटकोन म्हणजे आयत होतोच. ईच अँगल, कारण द्यायचं, बरोबर आहे ना. ईच अँगल ऑफ स्क्वेअर इज राईट अँगल आणि ईच अँगल ऑफ रेक्टेंगल इज ऑल्सो राईट अँगल. चौरसाचा प्रत्येक कोन काटकोन असतो आणि आयताचा पण प्रत्येक कोन काटकोन असतो. पाचवं, एव्हरी स्क्वेअर इज अ रोम्बस. स्क्वेअर, हा स्क्वेअर. एव्हरी स्क्वेअर, प्रत्येक चौरस समभुज चौकोन असतो. इज अ रोम्बस. रोम्बसच्या चारी बाजू सारखे असतात, चौरसाच्या पण चारी बाजू सारखे असतात. हे पण ट्रू आहे. बिकॉज ऑल फोर साइड्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट ॲज वेल ॲज ऑल फोर साइड्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. चौरसाच्या चारही बाजू एकरूप असतात आणि समभुज चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात. म्हणजे पाचवं पण काय ट्रू आहे. आणि शेवटी एव्हरी पॅराग्राम इज अ रेक्टेंगल. तेव्हा हा पॅराग्राम आहे आणि हा रेक्टेंगल आहे का? या पॅराग्रामचा प्रत्येक कोन काटकोन आहे का? हा, नाही. जसं एव्हरी पॅराग्राम इज अ रोम्बस, रोम्बस म्हणजे चारही बाजू सारख्या आणि रेक्टेंगल म्हणजे प्रत्येक कोन काटकोन. मग पॅराग्रामचा प्रत्येक कोन काटकोन आहे का? नाही. चारही बाजू सारखे आहेत का? नाही. म्हणजे पहिलं आणि शेवटचं फॉल्स आहे. प्रत्येक समांतरभुज चौकोन समभुज आहे का? हे पहिला आकडा आहे आपला. आणि प्रत्येक समांतरभुज चौकोन हा आयत आहे का? हा शेवटचा आकडा आहे. मग समांतरभुज चौकोनाच्या चारही बाजू सारख्या नसतात. तुम्ही नाही, समांतरभुज चौकोनाच्या चारही बाजू एकरूप नसतात म्हणून तो समभुज चौकोन नसतो, पहिला आकड्याचा. आणि शेवटच्यासाठी समांतरभुज चौकोनाचा कोन काटकोन नसतो म्हणून तो आयत नसतो. अशा पद्धतीने 5.3 संपलंय. ठीक आहे, या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.